नवरा बायको आपला रिकामा वेळ घालवण्यासाठी बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर गेले होते. अचानक वातावरण पाहून बायकोला नवऱ्याला फिल्मी स्टाईलमध्ये जोक करावा सुचला, म्हणून ती बिल्डिंगच्या भिंतीवर चढली आणि नवऱ्याला मिस्किलपणे विनोद करत विचारू लागली की जर मी इथून पडले तर तू मला वाचवशील का? नवरा म्हटला की असली चेष्टा मस्करी नको, तू खाली उतर नाही तर मी आज जेवण नाही करणार, अशी त्याने शपथ पण दिली. मात्र खाली उतरतानाच अचानक दुर्दैवी घडलं. बायकोचा तोल गेला आणि 4थ्या मजल्यावर पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हरियाणामधील गुरुग्राममध्ये घडली आहे. त्यावेळेस तिचा पती दर्याधन राव हे मूळचे ओरिसाच्या गंजम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सुमारे 2.5 वर्षांपूर्वी त्यांचं पार्वती या 22 वर्षीय मुलीसोबत लग्न झालं होतं. त्यांनी सांगितलं की दर्याधनने 15 जुलै रोजी संध्याकाळी मी आणि माझी पत्नी पार्वती काही आरामदायी क्षण घालवण्यासाठी टेरेसवर गेलो होतो. त्यावेळेस हवामानाचा आल्हाददायी होते. आम्ही हसत हसत विनोद करत होतो. अचानक पार्वती टेरेसच्या भिंतीवर चढली आणि दोन्ही बाजूंना हात लटकवून कडेला बसली. मग पार्वतीने विनोदाने मला विचारलं की जर मी इथून पडले तर तुम्हाला वाचवशील का? मी तिला ताबडतोब खाली उतरण्यासाठी सांगितलं आणि तिला माझ्याकडे ओढून पुढे गेलो. दुर्योधन पुढे म्हणतात की मी पार्वतीला शपथ घेतली होती की जर तू खाली उतरली नाहीस मी तर अन्न पण खाणार नाही. हे कोण ती खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. मग तिचा तोल गेला. मी लगेच तिला पकडलं आणि ती माझ्या हातात लटकली. आम्ही दोघेही मदतीसाठी ओरडू लागलो, पण त्यावेळी आजूबाजूला कोणी सुद्धा नव्हतं. मी पार्वतीला 2 मिनिटे घट्ट धरले. नंतर माझे हात थकू लागले आणि मला चिंताग्रस्तेमुळे घाम येऊ लागला. तो म्हणाला की सर्व प्रयत्न करूनही पार्वती माझ्या हातातून निसटली. ती 4थ्या मजल्यावरून थेट जमिनीवर पडली. मी लगेच धावत खाली पार्वतीला धरले. तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. वाटेत ती वेदनेने ओरडत होती. मी तिला सर्व काही ठीक होईल म्हणून रुग्णालयात पोहोचवल्यानंतर अर्ध्या तासाने पार्वतीचा मृत्यू झाला. क्षणात माझ्या डोळ्यादेखत हे झाल्यामुळे त्यांना मात्र अश्रू अनावर झाले. त्यांनी एकच हमरडा केला, मात्र नवऱ्याला कोणत्या वेळेस कोणता विनोद करावा ह्याच्या पण पातळी आहेत. अचानक हसतं खेळतं कुटुंब संपलं. बायकोचा एक विनोद मात्र तिच्या आयुष्यावरच खेळ झाला.